आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। यंदा मान्सून वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल झालाय। तब्बल 12 दिवस आधी मान्सूनने राज्यात एंट्री केली। साधारणपणे 7 जूनच्या आसपास मान्सून राज्यात दाखल होत असतो, मात्र यावर्षी 25 मे रोजीच मान्सूनने राज्यात प्रवेश केलाय। सुरुवातीला काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्याचं पाहायला मिळालं। आता पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केलेलं आहे। राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। काय आहे हवामान विभागाचा इशारा, सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर उद्या कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 24 तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलेला असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं सानप यांनी म्हटलंय। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता पेरणी करण्यास हरकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरूच आहे। मुंबईला पावसानं झोडपून काढले, परिणामी आता अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झालाय। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय। पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय। सबवे बंद असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय। अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल सुरू झालेले आहेत। मुंबईच्या पवई परिसरात देखील सकाळपासून पाऊस सुरू आहे। सकाळी रिमझिम सुरू असलेला पाऊस आता जोर वाढलाय। दुसरीकडे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत, त्यामुळे शहराच्या सखल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागतेय। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर इतर सखल भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। या आधीच्या पावसात देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने केलेल्या नाले सफाईचे पोलखोल झालेले आहेत। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे। दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। तब्बल 5 तासानंतर पुन्हा एकदा करूळ घाटातून वाहतूक सुरू झालेली आहे। रस्त्यातून मातीचा ढिगारा हटवण्यात आलाय। दरम्यान दुसरीकडे जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा मोठा फटका बसलाय। चाळीसगाव तालुक्यातील एका गावामध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले तर 2 जण जखमी झालेले आहेत। शेतात पेरणी करत असताना वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी हे कुटुंब एका झाडाखाली थांबलं होतं। त्याच वेळी झाडावर वीज कोसळली आणि हा अपघात झाला। दरम्यान राज्यातील इतर भागांमध्ये देखील पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहूयात आज कोणकोणत्या ठिकाणी पावसाने आपली दमदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसाने रत्नागिरीतील लांजा तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलंय। याचा फटका हा मुंबई गोवा महामार्गाला बसलाय। लांजा नजीक असलेल्या वाकेड घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे संरक्षण भिंत कोसळून मातीचा मलबा हा रस्त्यावरती आला। सुदैवानं कुणालाही यात इजा झाली नसल्याचं दिसून आलंय। तालुक्यामध्ये 139 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। रात्रीपासूनच जोरदार पाऊस लांजा तालुक्यात पडत आहे। या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। पुण्यातील पिरंगुटमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे। पुण्याची ही दृश्य आपण पाहतोय। मुळशीत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे। पुणे कोलाड महामार्गावरील पिरगुट इथं तात्पुरता बांधलेला भराव पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे। नवीन पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी आलं होतं। या ठिकाणच्या ओढ्याला बंधाऱ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली असून शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानं संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसंच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालेलं आहे। या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनानं तातडीने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। आता या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहताय, ही दृश्य भिवंडीतील आहेत। भिवंडी शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील मुख्य बस स्थानकमध्ये देखील पाणी शिरलंय। या बस स्थानकावर
निचारा होत नसल्यामुळे या भागांमध्ये देखील पाणी साचलंय। नागरिकांना बस पकडण्यासाठी या पाण्यामधूनच मार्ग काढत बस पकडावी लागतेय। तर ही जी दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहेत सिंधुदुर्गमधील। सिंधुदुर्ग कोल्हापूर करूळ घाट वाहतुकीसाठी ठप्प झालाय। करूळ घाटात मातीचा मलबा व दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। सकाळी 10:30 वाजता तिचा मलबा आणि दरड ही रस्त्यावरती आली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। 2 तासापासून वाहतूक खोळंबली होती। महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। कल्याणमध्ये देखील मुसळधार पावसामुळे घरांचं देखील मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे। पूल कोसळतानाची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दरम्यान या अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली आहे। हा पूल कोसळल्यानं 500 पेक्षा अधिक घरांचा ये-जाण्याचा मार्ग बंद झालाय। कॅम्प नंबर 5च्या गणेशनगर भागात नाल्यावर आलेल्या या पुलाची दुरावस्था झाली होती। स्थानिकांनी अनेक आंदोलनं मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केली होती, मात्र महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं। अखेर रविवार संध्याकाळपासून उल्हासनगर शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। काही नागरिकांनी तर या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी बसून प्रतिकात्मक रडण्याचं आंदोलन केलंय। दरम्यान हा पूल कोसळल्यानं आमची गैरसोय झालेली आहे। प्रशासनानं लवकरात लवकर नवा पूल बांधावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। राजापूरला देखील पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि केदवली नदींना पूर आलेला आहे। राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलेलं असून नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते। नदी किनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलंय। आता ही जी दृश्य तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहे ठाण्यातील। ठाणे शहरामध्ये गेल्या तासाभरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे वंदना टॉकीज परिसरामध्ये सखल भागात पाणी साठलंय। कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पाऊस सुरू आहे। अधूनमधून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे कल्याण पूर्व येथील खडे गोलवली परिसरात सखल भागात पाणी साचलंय। रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। बाजारपेठ, भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मच्छी मार्केटमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। परिसरातील अनेक दुकानात पाणी शिरलेलं आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। तर नवी मुंबईत देखील पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतेय। जोरदार पावसानं नवी मुंबईतील रस्ते पाण्यानं भरलेले आहेत। नागरिकांना, वाहन चालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी विश्राम पाटील यांच्या 3 एकर जमिनीत पपई या पिकाची लागवड केली होती। लाखो रुपये खर्च करून वाढवलेल्या पपई बाग काढणीवरती आली होती, मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुमारे 3 एकर पपई बागाला बसलेला असून संपूर्ण पपई वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जमीनदोस्त झाली आहे। सदर शेतकऱ्याचे सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय, तरी शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे। अंधेरी सबवे मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर अकोल्यात देखील गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी पाहायला मिळतेय। गेल्या 3 दिवसांपासून वाढलेलं ऊन आणि तापमानामुळे अकोलेकर हैराण झाले होते। संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे अकोलेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। तर बदलापूरच्या लोकल मधली ही दृश्य तुम्ही पाहताय। लोकलला अक्षरशः गळती लागलेली आहे। प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब बटनवरती प्रेस करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। तिथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला राज्यातील कोणकोणत्या भागात किती पाऊस झालेला आहे, येता हवामान अंदाज काय आहे याच्याबद्दल देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल।